आणि आता आपण काही ठळक बातम्या बघूयात। नितेश राणेंच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा। पुण्यातील 23 गावांना पाण्यासाठी आणखी 4 वर्ष प्रतीक्षा। पीएमआरडीएनं जबाबदारी ढकलली महानगरपालिकेवर, तर 3 टीएमसी अतिरिक्त पाणी लागणार। मुंबईत रात्रभर जोरदार पावसाची हजेरी। रात्रभर पडलेल्या पावसाची सकाळी उसंत, तर रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत। अंबरनाथमधील साक्षीदाराला मारहाणीचं प्रकरण। फरार आरोपीकडून आमदार बालाजी किणीकर यांना श्रीकृष्णाची उपमा। फेसबुकवरील व्हिडिओ व्हायरल। किणीकर आरोपींना पाठबळ देत असल्याची चर्चा। मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 53,000 अर्ज, तर 37,347 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केले सादर। 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणात पाठवल्या। कोकणवासीय बांधवांना गणेशोत्सवानिमित्त 50 लाल परीची व्यवस्था।